नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता लीला आणि एजे गणपती बघायला आलेले असतात आणि तिथे त्यांच्या हस्ते आरती होणार असते आणि ती आरती खूप छानपणे पार पडते. आणि लीला मनातल्या मनात बाप्पांना आभार मानत असते. बाप्पांना सांगत असते की बाप्पा, एक काळ असा होता की जेव्हा एजेंचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको असायचा, पण आता बघ ना, मीच त्यांच्या प्रेमात पडली. ते मला सारखे हवेहवेसे वाटतात. माझ्या अवतीभोवती त्यांनी असावं असं मला वाटतं. त्यांनी माझा हात धरला की तो कधी सोडूच नाही असं वाटतं. जेव्हा त्यांनी माईकवरून माझं नाव पुकारलं तेव्हा मला काय वाटत होतं हे मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आणि मी खऱ्या अर्थाने एजंटच्या प्रेमात पडली असं मला वाटतंय. आणि तुझे खूप आभार की तुझ्यामुळे आम्ही दोघं एकत्र आलोय. आणि आता बाप्पाचं विसर्जन करून सगळेजण घरी आलेले असतात. लीला विचार करत असते की एजंटना कसं सांगू, त्यांना थँक्यू कसं म्हणू की त्यांनी मला इतकं छान सरप्राईज दिलं. ती आता म्हणते की कोणती साडी घालू हा सुद्धा ती विचार करत असते. म्हणजे सगळं कसं एजंटच्या स्टाईलमध्ये अगदी परफेक्ट व्हायला हवं. तिच्या हातामध्ये आता 2 साड्या असतात. एजे आपल्या रूममध्ये लॅपटॉपवरती काहीतरी काम करत असतो आणि त्याने आपल्याशी बोलावं असं लीलाला वाटत असतं. पण ती त्याला डिस्टर्ब नाही करत. ती जाते आणि त्याच्यासमोर त्या दोन्ही साड्या ठेवून देते. पण तरीही एजे तिच्याकडे काही लक्ष देत नाही. लीला आता पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी प्यायला जाते. एजे म्हणतो, लीला तुझं काय चाललंय? लीला म्हणते, एजे म्हणजे मला खरं तर तुमचे आभार मानायचे. तुम्ही मला इतकं छान सरप्राईज दिलं आणि खरं तर सांगू म्हणजे मला सॉरी सुद्धा बोलायचंय. मी खूप गोंधळ घातला ना मिरवणुकीत. तुमचा हात असं सोडायला नव्हता पाहिजे. एजे म्हणतो, हे बघ तुझं ऑलरेडी सॉरी बोलून झालंय, त्यामुळे तू पुन्हा असं काही बोलू नकोस. आणि हा, काही करायचं असेल ना तर आता पुन्हा काही गोंधळ घालू नको. लीला म्हणते, नाही नाही एजे, मी तुम्हाला शब्द देते, मी याच्या पुढे ना काहीही गोंधळ घालणार नाही आणि सगळं काही तुमच्या स्टाईलनुसार करेल, एकदम परफेक्ट. एजे म्हणतो, ते शक्य नाहीये आणि तुझ्याकडे इतका परफेक्टनेस कधी येऊ शकेल असं मला वाटत नाही. त्यावर लीला म्हणते, हो का, तुम्हाला असं वाटतंय ना, ठीक आहे, मी आता करूनच दाखवते. इकडे किशोर परत एकदा लीला आणि एजे यांच्या मुळावर उठलेला असतो आणि त्या दोघांना कसं संपवायचं याचा विचार करत असतो. आणि तो विचार करत असतो की लीला आणि एजे तुम्ही एकत्र असाल ना तर तुम्हाला हरवणं मुश्किल आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळं गाठायला हवं आणि एकदाचा काय तो तुमचा सोक्षमोक्ष लावायला हवा. आता लीला परत एकदा बाप्पाच्या समोर आलेली असते. बाप्पाला ती धन्यवाद म्हणत असते, बाप्पाची प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, बाप्पा बघ ना, म्हणजे आधी मला एजे जरा ओरडले चिडले माझ्यावर तर अजिबात आवडायचं नाही. असे रागीट एजे खरं तर त्यांचं मूळ स्वरूप काय असेल, खरा स्वभाव काय असेल हे मला आता बघायला मिळालं आहे. कधीही न उलगडणारं एजे नावाचं कोडं आता हळूहळू उलगडायला लागलंय आणि मला ते खूप आवडायला लागलेत. म्हणजे माझ्या पार्टनरसाठी जी व्याख्या होती ना ती अशी मुळात नव्हतीच. एजंटबरोबर जेव्हा माझं लग्न झालं मला तर धडकीच भरली होती की माझं हिटलर बरोबर लग्न झालंय ते आणि आता कसं होणार. पण आता सगळं काही ठीक चाललं आहे आणि एजे मला खरंच खूप आवडायला लागले आहेत. आता मला असं वाटतंय की आयुष्यभर मी एजंटसोबतच राहावं आणि माझा नवरा म्हणून मी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहावं, त्यांचा सहवास मला लाभावा आणि लाईफ पार्टनर म्हणून त्यांच्यासोबतच मला आता आयुष्य घालवायचंय. त्यांच्याशिवाय मी दुसरं कोणाचं नाही. जे काही होतंय ना ते खूप छान होतंय आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आता तिचं हे सगळं बोलणं लक्ष्मी ऐकत असते. लक्ष्मी म्हणते, बापरे, लीला एजंटच्या प्रेमात पडलीये आणि असं जर असेल ना तर हे लवकरात लवकर थांबवायला हवं आणि लीलाला इथून लवकरात लवकर हकलून द्यायला हवं आणि काहीतरी करायला हवं. आता आजी विसर्जनाची तयारी करत असतात आणि त्या हार वगैरे बनवत असतात. तिथे किशोर येतो आणि त्यांना मदत करतो. आजी आता तिथून उठतात आणि दुर्गाला म्हणतात, झाली का उत्तर पूजेची तयारी, सगळं काही झालंय ना तयार? त्यावर आता दुर्गा म्हणते, हो आजी, ऑलमोस्ट झालंच आहे. आता लक्ष्मी सरस्वती दुर्गाकडे जातात आणि म्हणतात, वहिनी आम्ही काय करू, आम्ही आरतीचं ताट तयार करू का किंवा दुसरं काही काम करू का? त्यावर आता दुर्गा म्हणते, नाही तुम्ही काहीच करायचं नाही. लक्ष्मी सरस्वती म्हणतात, दुर्गा वहिनी असं काय करताय तुम्ही, आम्हाला काहीच करू देत नाही आहात. त्यावर दुर्गा म्हणते की तुम्ही जो गोंधळ घातलाय तो काय कमी आहे? आता मला काहीही गोंधळ नकोय किंवा काहीही चूक नकोय, त्यामुळे बाप्पाच्या जवळ तुम्ही फिरकायचं सुद्धा नाहीये. तुम्ही बाप्पावरच्या श्रद्धेवरच असा अन्याय केलेला आहे. बाप्पाच्या प्रती तुम्ही असं वागाल असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे आता बाहेर जायचं, रांगोळी काढायची आणि काय काम करायचं ते बाकीचं करायचं, पण बाप्पाजवळ अजिबात फिरकायचं नाहीये. आता लक्ष्मी सरस्वती रागात बाहेर निघून जातात. किशोरी सगळं बघत असतो आणि त्याला तेच हवं असतं की लक्ष्मी सरस्वती कधी एकदा त्याच्या टीममध्ये येत आहेत ते. आता तो म्हणतो की हीच संधी आहे लक्ष्मी सरस्वतीच्या मनामध्ये माझा प्लॅन उतरवण्याची. तो आता बाहेर जातो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणत असतो की हे बघा, आपला पहिला प्लॅन जरी फसलेला असेल ना तरी दुसरा प्लॅन नक्की रेडी ठेवायचा आणि जर समोरून वार करता येत नसेल आणि समोरून वार केला की फेल जात असेल तर मागून वार करायचा असतो. आणि तो फोन कट करतो आणि लक्ष्मी सरस्वती त्याच्याकडे बघत असतात. तो म्हणतो की ऑफिस पॉलिटिक्स कधी कधी करावं लागतं ना असं. आणि तो
इनडायरेक्टली त्या दोघींनाही हाच संदेश देत असतो की तुम्ही तुमचा पहिला प्लॅन जरी फसला असेल तरी दुसरा प्लॅन रेडी ठेवा. आता लक्ष्मी सरस्वती म्हणतात, ऐकलं का सरस्वती, किशोरदादा सुद्धा हेच करतात. आपणही आता लीलासोबत मैत्री करायची, पुढून वार करण्यापेक्षा मागून वार करायचा, पाठीवरच सरळ वार गेला पाहिजे. लीलाशी आता मैत्री करायची आणि एकदा का तिचा आपल्यावर विश्वास बसला ना की तिला या घरातून हकलून लावायचं. आणि त्या दोघी हसत असतात. इकडे लीला आजींसोबत बोलत असते आणि म्हणत असते, आजी आता बाप्पा त्याच्या घरी जाणार आणि सगळं काही बघा ना कसं नीरस वाटायला लागेल. माझ्या माहेरी तर बाप्पा जेव्हा विसर्जन करून जायची ना मला अगदी रडायला यायचं आणि आताही तसंच होणार आहे. आजी म्हणतात, हे बघ, बाप्पाचं विसर्जन झालं ना की एजे सगळ्यांना छान सरप्राईज देतो. आता लीला म्हणते, वाव सरप्राईज, आणि तेही एजे देणार म्हणजे ते सॉलिडच असणार आहे. आजी मला सांगा ना काय सरप्राईज आहे ते. आजी म्हणतात, अगं वेडाबाई, सरप्राईज आहे ना मग ते सरप्राईजच राहू दे, मी तुला नाही सांगणार. आणि एजंटचं सरप्राईज सॉलिड असतं का? हो का? त्यावर लीला म्हणते, हो आजी, एजंटचं सरप्राईज म्हणजे सॉलिडच असतं. आजी म्हणतात, आणि तू एजंटच्या प्रेमात पडली हो ना? आता लीला हो म्हणते. ती चुकून बोलून जाते आणि लाजते. आजी म्हणते, खरंच? लीला आता लाजते आणि म्हणते, आजी तुम्ही विषय कुठे नेताय, म्हणजे मला ते नव्हतं म्हणायचं. आजी म्हणतात, हो का? लीला आता लाजून तिथून निघून जाते आणि म्हणते, आजी मला काम आहेत भरपूर, मी जाते. आता सगळेजण एकत्र जमलेले असतात. बाप्पाची आरती करायची असते आणि त्यांचं विसर्जन करायचं असतं. आजी म्हणतात, चल अभिराम, कर्पूर आरती करायची ना, कापूर घे. लीला कापूर दे त्याला. आता लीला कापूर घ्यायला जाते, तेवढ्यात सरस्वती येते आणि म्हणते, लीला हा घे कापूर. लीला त्या कापराकडे बघते आणि त्याला अगदी तपासून बघत असते, कारण मागच्या वेळेला जो गोंधळ झाला तो या वेळेला व्हायला नको. आणि सरस्वतीने खरंच कापूरच आणून दिलाय का हे ती पारखून घेत असते आणि त्याकडे बघत असते. आता एजे म्हणतो, लीला उशीर होतोय, लवकर आवर. आता लीला एजेंकडे कापूर देते. एजे कापूर लावतो आणि कर्पूर आरती वगैरे होते. सगळे मनोभावे गणपती बाप्पाची प्रार्थना आराधना करत असतात आणि त्याला निरोप देत सुद्धा असतात. आणि सगळ्यांचं मन अगदी प्रसन्न असतं. सगळे काही अगदी छान बाप्पाची आरती वगैरे करत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.